चीजी ऑनियन टोस्ट. चीजी ऑनियन टोस्ट. तर साहित्य बघा आपण काय काय घेतलंय. ब्रेड, सिमला मिरची, कांदा, बटर, किसलेले चीज, कोबी, टोमॅटो, उकडलेला बटाटा, रेड चिली सॉस, मीठ, टोमॅटो सॉस, मिरची, साखर. साहित्य आपण घेतलं. आणि मला असं विचारायचं तेजस्विनी, तुला तेजस्विनी पूर्ण हाक मारतात का काय? तेजू म्हणतात. मला माहिती होतं. मी तेजू म्हणणार. तू खूप लहान आहेस माझ्यापेक्षा. तेजू. बरं तेजू, मला सांग, आपण या ज्या भाज्या आता तू घेतल्यास, सिमला मिरची, कोबी, बटाटा उकडलेला घेतला. बटाटा उकडलेला किसून घेतलाय. किसून. ओके. आणि कांदा कच्चा, ते सगळंच आपण आता घालणार आहोत का ह्याच्यातलं सगळंच इथे घालणार आहे आता? अच्छा, ओके. आणि आपण बटर घेतलेलं आहे. हो, भरपूर बटर. एवढं बटर आपण घेणार आहोत? हो, लागेल. तर आता तुला आधी काय हवंय सांग. आधी मला मिरची हवी. हा ठीक आहे. लवंगी मिरची वाटत नाहीये मला. नाही, साधी आपली हिरवी साधी. मिरची. माझा विश्वास बसलेला आहे की तुम्ही तिखट खात नाही. थोडस बारीक. थोडीशी चुरचुरली. त्याच्यानंतर तो सगळा कांदा घातला तरी चालेल. आता तू हे टोस्ट मैत्रिणीने करून घातलेस, ती खुश ना मैत्रिणी? हो. होय की नाही? मग त्याच्यामुळे. आणि हा मंत्र आहे अगं लोकांना जिंकण्याचा. होय की नाही? छान करून खायला करून घातलं की खुश. आम्ही कसं सगळ्या झी मराठीच्या प्रेक्षकांना जिंकून टाकलंय. ते हे असं चांगले चांगले पदार्थ दाखवून जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे नक्की शिका. कोबी कापून घेतलं आपण चांगलं. आता सिमला मिरची. त्या भाज्या ऍक्च्युली शिजवायच्या नाहीतच ना, जास्तीत जास्त स्टर करायचं. मी एक एक घालत जाऊ का? हो चालेल. आधी टोमॅटो का आधी बटाटा? आधी टोमॅटो. सगळं नाही. हो. आता चालेल बटाटा. आता थोडा एक नाही चिली सॉस थोडा पुरेल. एक टीस्पून चालेल. कारण हे थोडंसं तसं खमंग झालं तरी चालणार आहे, कारण ते आपण परत ब्रेडमध्ये घालणार ना. ब्रेडमध्ये घालून टोस्टरमध्ये ते बेक करून. नाही, दोन्ही बाजूला ब्रेड येणार आहे. आता ओपन चालेल. टोमॅटो केचप राहणार आहे. ह्याचा परत एक गोडवा पण येईल ना केचपचा. आपलं मीठ साखर राहिलंय. हो, घालायचं ते शेवट. साखर आता कमी लागेल ना, म्हणजे केचप. हो, केचप आहे अगदी चवीपुरती. हे सगळं मिक्स झाल्यावरती व्यवस्थित गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये चीज घालायचा. चीज राहिलेलं आहे. गॅस बंद आणि मग चीज. बरं बाळ, ह्याच्यातलं चीज सगळं घालायचं आहे? नाही, थोडंसं थोडं ठेवायचं. उगाच असं नावाला ना, वरनं सजवायला लागेल आपल्याला. हो, थोडं लागेल. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता ते तयार झालं ना फिलिंग आपलं? तयार झालं. ठीक आहे, सारण तयार झालंय. आता आपण ते ग्रिल करायची तयारी करूया. आपण जे मिश्रण बनवलं तर ते आलेलं आहे आणि ब्रेड घेतलेला आहे, म्हणजे कडा काढून घेतलेले आहेत. तर आता तुला बटर हवंय. हो, भरपूर बटर, भरपूर चीज असं आम्ही वापरतोय. पण आता सध्या हवा इतकी क्लास आहे कोल्हापूरची ना, काही हरकत नाही. एकदा पन्हाळा चढून द्यायचं काय. हो, हे खायचं आणि एकदा पन्हाळा चढून द्यायचं, सगळं संपलं, सगळं पचेल. तू जातेस की नाही आजूबाजूला कुठे भटकायला? हो. कुठे कुठे गेलेस आतापर्यंत कोल्हापूरला? ज्योतिबा खूप छान आहे. ज्योतिबाचा तुमचा उत्सव पण असतो ना मोठा? हो, असतो. आणि पन्हाळा, न्यू पॅलेस. हो, न्यू पॅलेस पण बघण्यासारखं आहे. रंकाळ्यावरचं शालिनी पॅलेस. येस. आता ही तयार केलेली भाजी.
सगळ्या भाज्या, बटाटा आणि चीज. बेसिकली पिझ्झाला आपण भाज्या वापरतो. एक बटाटा सोडला तर ऑलमोस्ट सगळ्यात असंच आहे. आणि हे ग्रिल केल्यावर जबरी लागेल ना. आणि अगदीच तुम्हाला हवं असेल तर मगाशी आम्ही जी चटणी केली होती ती ह्याच्याबरोबर खायला काय हरकत नाही का? किंवा ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉस. हो ते तर आहेच, ते आपलं नेहमीच हे झालं. पण आता आपण केलेली आहे ना, त्यामुळे तसं पण कॉम्बिनेशन ट्राय करायला हरकत नाही. आणि हे असं ठेवायचं ह्याच्यामध्ये ओव्हनमध्ये किंवा टोस्टरमध्ये. हा ओके ठीक आहे. मग तसं आपण आता करून घेऊया, म्हणजे मग तुम्हाला साहित्यकृती लिहिता येईल. साहित्यकृती: चीजी अनियन टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइस, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बटर, किसलेलं चीज, कोबीचा किस, टोमॅटो, उकडलेला बटाटा, चिली सॉस, मीठ, टोमॅटो सॉस, हिरवी मिरची आणि साखर. कृती: प्रथम कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, कोबीचा किस, भोपळी मिरची, टोमॅटो आणि उकडलेला बटाटा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चिली सॉस, टोमॅटो केचप, मीठ आणि साखर घालून परतून सारण वाफवून घ्यावं. गॅस बंद करून या मिश्रणामध्ये किसलेलं चीज घालावं. ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेडच्या तुकड्यांना बटर लावून त्यामध्ये हे सारण भरावं आणि टोस्ट ग्रिल करून सर्व्ह करावेत.